आवाज किती येतो दाखवा. हॅलो हॅलो. हमिंग करतोय तो. मॉनिटर शार्प यायला पाहिजे. ह्यातलं बास काढा, शार्पनेस ठेवा मॉनिटरला पण. हॅलो हॅलो हॅलो. गायनाच्या वेळेला पुरता इको द्यायचं, त्याच्यात सिटी नको यायला पाहिजे. हॅलो हॅलो. हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरे. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरे. हरे जय राम कृष्ण हरे. हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण. हरि जय राम कृष्ण. जय राम जय कृष्ण. राम कृष्ण. जय राम कृष्ण. जय राम कृष्ण. जय राम कृष्ण हरे. बाबर उमादेवी गोविंद गरबा माधव. जय राम कृष्ण.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बोला बोला जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हॅलो 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 करणे तेची करा करणे तेची करा करणे तेची करा तेची करा नरका घोरा का जाता 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 जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य देव शुद्ध पुण्य देव शुद्ध पुण्य देव शुद्ध पुण्य देव शरणांगता देव राखे शरणागता देव शरणांगता देव राखे शरणागता देव हेरा वाखे विघ्नाचे हेरा वाखे विघ्नाचे देवाचे विघ्नाचे देवाचे विघ्नाचे देवाचे विघ्नाचे जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य ते एक अशुद्ध पुण्य तेग शुद्ध पुण्य तेग शुद्ध पुण्य तेग शुद्ध पुण्य तेग तुका म्हणे लीन व्हावे तुका म्हणे लीन व्हावे तुका म्हणे लीन व्हावे तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वरमहे कळे भावे वरमहे कळे भावे वर्महे कळे भावे वर्महे कळे भावे वर्महे कळे भावे वर्महे जयामध्ये नारायण दयामध्ये नारायण मध्ये नारायण दयामध्ये नारायण पुण्य ते एक शुद्ध पुण्य वेग शुद्ध पुण्य वेग शुद्ध पुण्य वेग शुद्ध पुण्य वेग
हरि रे रे हरि रे रे हरि रे रे हरि रे हरि रे हरि रे रे विठोबार कुमारी रे विठोबार कुमारी हरि रे रे हरि हरि रे विठोबार कुमारी 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 आहात तिथून थोडे थोडे पुढे सर का इथून इकडची मंडळी इकडे बरीचशी सरकू शकते या बाजूनी अशी करण देची करा करण देची करा
नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक शरणांगता देव राखे वाखे विघ्नाचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य तेक पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरणा संताजिया दूसरे चरणा संताजिया दूसरे चरणा संताजिया दान कृपा दाने कथेचा विस्तार कृपा दाने कथेचा कायम जीवाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो अरे तुमच्या लागलो निज चरणासे तुमच्या लागलो निज चरणासे आओ स्वामी तुक या देवा यावरी न करवा मेरा तुमच्या लागलो निज चरणासे तुमच्या लागलो निज चरणासे आओ स्वामी तुक या देवा यावरी न करवा आपणा सर्व श्रोतृ वृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून आपल्या जीवनातली हानी टाळण्यासाठी आपण नेमकं काय आणि कसं केलं पाहिजे हे सांगणारी ही रचना आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संपन्न होते आहे, आपल्या ह्या मलंगडाच्या कुशीत वसलेलं नितळस गाव, या गावात वास करणाऱ्या अनेक कर्तृत्ववान परिवारांपैकी आपला हा भोईर परिवार आणि या परिवाराचं मातृछत्र कैलासवासी इंदिराबाई हरिभाऊ भोईर आणि त्यांचा समग्र परिवार, मग कैलास प्रमोदजी ही मुलं असतील, सुजाताजी, शुभांगीजी, कामिनीजी, संगीताजी, योगिताजी ह्या कन्या असतील, अशा या सगळ्या परिवाराने आपल्या मातेचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी संपन्न करू घातला आहे. त्या निमित्ताने घडणाऱ्या बहुविध उपक्रमातली ही कीर्तन सेवा आपल्या कोकणाचं मृदंग वैभव आपले मधुकर बुवा यांच्या संपर्काने माझ्यापर्यंत आली आहे. आधीच मूळचा स्नेहातला असलेला हा सर्वांचा परिवार आणि त्यामुळं त्या परिवाराची सुखदुःख ही त्यांच्या पुरती मर्यादित राहत नाहीत, तर त्याची व्याप्ती तुम्हा सर्वांना
त्या परिघामध्ये आणते. त्यामुळं त्या स्नेहाने, त्या संबंधाने, त्या सद्भावाने आपण या परिवाराच्या या उपक्रमात सहभागी झालात. हा सहभाग त्या परिवाराच्या प्रेमाची पोचपावती आहे. विठ्ठला हो, एका मातेचं हे श्राद्ध आहे, जिचा पारिवारिक संबंधामध्ये सगळ्यात मोठा सन्मान वाङ्मयानी, शास्त्रांनी, संतांनी केलाय. त्या प्रांतात तिथला एक मोठेपणा असतो आणि जो असतो तो मान्य करायचा असतो. प्रपंचाच्या प्रांतातला मोठेपणा आणि परमार्थातल्या प्रांतातला मोठेपणा. परमार्थातल्या प्रांतातलं मोठेपण दिलंय संतांना आणि प्रपंचातल्या प्रांतातलं मोठेपण दिलंय मातेला. किंबहुना उपमा देताना सुद्धा एकमेकांची एकमेकांना दिली जाते. जेव्हा संसारी माणसाला संत कळत नाही तेव्हा आईची उपमा दिली जाते आणि पारमार्थी माणसाला आई कळत नाही तेव्हा संताची उपमा दिली जाते. परमार्थिकाला सांगितलं जातं माता कशी असते, जसे संत असतात तशी, आणि प्रपंचिकाला सांगितलं जातं संत कसे असतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या अभंगाचा शेवट काय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे प्रापंचिक माणसाला मातेचा स्नेह जसा आहे, अध्यात्माच्या दृष्टीने संत त्या भूमिकेत आहेत. विठ्ठला दोन्ही प्रांतामधला हा विचार आपण पाहून घेऊ शकता. फक्त त्यात एक अट आहे. कोणती? जेव्हा एखाद्या माणसाला आदर मोठा मिळतो तेव्हा त्याला जबाबदाऱ्या पण तेवढ्याच जास्त असतात. बघा तुम्ही, शिपाई कुठल्या कोपऱ्यात बसले तरी चालतील, पण मेन साहेब एसीतच का ठेवावा लागतो? कारण त्याचं डोकं थंड राहिलं पाहिजे. विठाला कारण असे 500 शिपाई त्याला हाताळायचे असतात. हे सगळं त्याला सांभाळायचं आहे. बघा तुम्ही, मंत्र्यांची गाडी जाते ना, त्यावेळेला सिग्नल थांबवले जातात, ट्रॅफिक थांबवलं जातं आणि त्यांची गाडी काढून दिली जाते. त्यांची गाडी काढून दिल्यानंतर आपण त्यांच्या गाडीला शुभेच्छा देत असतो. बरोबर आहे ना? याना याना लय घाई असं बोलतात. अज्ञानी माणसं काय बोलतील याबद्दल बोलायचंच नाही. का त्यांची गाडी पुढे काढून दिली आहे? मंत्रालय चालवण्याचा प्रत्येक तासाचा काही काही खर्च आहे. मग हे लोक जर सामान्य ट्रॅफिकमध्ये अडकले तर तिथलं नियोजन खोळंबेल. कारण त्यांना फार महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यांनी तिथं काम करण्यासाठी बसायचं आहे, रमी खेळायला नाही. विठ्ठला आमच्या गाड्या थांबून तुमच्या गाड्या काय रमी खेळायला काढून दिल्यात काय? कुठं पण रमता. मग पाळी राजीनाम्यापर्यंत येते. जाऊ द्या, मला काय करायचंय. मंत्र्यांची गाडी काढून द्यावी लागते का? जबाबदारी तिच्यावर मोठी आहे. अजून सोपं सांगतो, कधी कधी मंत्र्यांची गाडी पण थांबवली जाते आणि एक गाडी काढून दिली जाते. त्याच्यात कोणीच मंत्री नसतो. बोला, रुग्णवाहिका का? मंत्र्याचा वेळ वाचवायचा असतो पण त्या वाहनातल्या माणसाचा जीव वाचवायचा असतो. याचा अर्थ ज्याला सन्मान अधिक दिला त्याला जबाबदारी सुद्धा अधिक आहे. मातृदेवो भव, धन्य माता पिता तयाचिया, ही प्रमाण ऐकताना तुम्हाला अजिबात बरं नाही वाटलं पाहिजे. नाही तर लोक सांगतात, बघा महाराजाई काय सांगितले आणि तुम्ही तर आम्हाला हॉटेलला पण नेत नाही. असं घरी नाही पोरांना सांगायचं. हे सगळं सांगणं म्हणजे आपली जबाबदारी वाढणं आहे. त्याचं कारण महाराज असं आहे, जर एखाद्याची संतती चुकीची वागली तर त्याचं सगळं बिल आईच्या नावाने फाटतं. हे तुम्ही पक्क ध्यानात ठेवा. हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, व्याली कुराडीचा दांडा वर नघलीचं तोंडा. हिने मुलाला नाही जन्म दिला, हिने कुराडीचा दांडा जन्माला घातलाय. कारण तो गोतास काळ असतो. अंबुला केला जरी धावे मन,
बुडती बेताळीस जाती नाक कान. तू चुकीची संतती समाजात सोडली ना, मग आता त्याचे सगळे परिणाम तुम्हाला. आणि हे शास्त्र म्हणून मान्य नसलं तरी आता व्यवहार म्हणून मान्य करावं लागेल. सांगतो तुम्हाला, समजा तुमच्या 16 वर्षाच्या मुलाने एखादी तुमची गाडी नेऊन ठोकली तर केस मुलावर होते का? नाही. केस कोणावर? कारण तो नाबालिग ठरतो. म्हणजे ती केस कोणावर आली? बापावर केस येते ना. याचा अर्थच असा आहे की आम्हाला सन्मान मोठा दिला, मग आम्हाला जबाबदारी पण मोठी आहे. आणि जेव्हा ती जबाबदारी आम्ही छान पार पाडतो, मग संत सुद्धा केवढा सन्मान आहे मातेला माहिती आहे. संन्यास घेतल्यावर माणसाने कोणाच्याच पाया नाही पडायचं, देवाच्या सुद्धा नाही. ते देवाच्या छातीला दंड लावतात, दंडी संन्यासी. पण तरी त्याने मातेला प्रणाम करावा ही आज्ञा आहे. मग जेव्हा हा सुसंस्कार तिच्याकडून प्रदान होतो, त्यावेळेला आपोआप संत आणि समाज त्या योगाने सुखी होतो. मग असा संस्कार देणाऱ्या मातेचं हे श्राद्ध आहे. स्त्रियांवर खूप मोठी जबाबदारी आहे. आम्ही सातत्यानं या गोष्टीचा उद्घोष करत आलोय. घर खूप छान चालतं, याला कारण कोण? स्त्री. चूक आहे माझं? यांच्यावर डिपेंडच नाही, यांना नेटवर्कच नसतं तिकडे. विठ्ठला, घर खूप छान चालतं, याचं क्रेडिट कोणाला आहे? बोला. हो, घर जर स्वच्छ दिसलं आणि पाहुण्यांनी कौतुक केलं, अहो घर किती स्वच्छ आहे तुमचं, तो लगेच कबूल करतो, यात माझं काय नाही. हे सगळं कोण सांभाळतं? ती सांभाळते. क्रेडिट कोणाला आहे? तुम्हाला. मग घर स्वच्छ ठेवल्याचं क्रेडिट जर तुम्हाला जात असेल, मग घरात खूप घाण पडली याचं बक्षीस कोणाला? घर परिवार चांगला चाललाय याचा आनंद आणि त्याचं श्रेय जर तुम्हाला आहे, तर परिवार संस्था बिघडली तर याला जबाबदार सुद्धा कोण आहात? तुम्ही आहात. त्यामुळं एक चांगल्या परिवाराच्या चांगलेपणाचं श्रेय जिला दिलं जातं तिचं श्राद्ध आहे. विठ्ठला. मला असं वाटतं, हे ऐकत असताना आपल्याला जर जाणवलं की अरे आपलं तर फारच बिघडलंय, आता काय उपयोग? महाराजांचं कीर्तन उशिरा ऐकलं आम्ही, ही वाक्य आम्हाला उशिरा माहीत झाली, आता काय करणार? भगवद्गीता आपल्याला कुठंच वाऱ्यावर सोडून देत नाही. तुम्हाला ज्या दिवशी पटेल तो दिवस तुमचा पहिला. लक्षात घ्या. चांगलं वाक्य, चांगला माणूस ज्या दिवशी भेटतो ना, तिथं आपला जन्म होतो. तोपर्यंत आपला जन्म ही गोष्ट खोटी आहे. मग 8 वर्षाच्या व्यक्ती पुढं पण 1400 वर्षाचा माणूस त्या दिवशी जन्माला येतो. किती मोठं उदाहरण आहे. पोरगा 1400 वर्षाचा आणि आई 8 वर्षाची. पाहिलं का असं कुठं जगात? याला नाथाच्या घरची उलटी खूण म्हणा. ज्या दिवशी कळालं ना तो दिवस पहिला असं गृहीत धरायचं. आज आपल्याला कळलं ना की आपण छान वागलं पाहिजे, आपण परनिंदा, परधन, परस्त्री यापासून दूर राहिलं पाहिजे, हे कळालं ना, मागचं काय झालं ते देव अकाउंट क्लिअर करतो. कितीही पाप होऊ द्या, कितीही पाप होऊ द्या. ज्या दिवशी कळालं त्या दिवशी तुम्ही निघालात ना. महाराज म्हणतात, तो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमुची अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला.
अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यो सम्यक व्यवसितोही सा. अहो मरत्या वेळेला कळालं होतं की नारायण म्हणायला पाहिजे होतं. विमान नियोजित केलं, त्यासाठी विमान पाठविले. म्हणून या मातेचं श्राद्ध आहे आणि आम्ही श्रवणासाठी येतो. या सगळ्यातली निष्पत्ती आपल्याला काय प्राप्त व्हावी, यातून आम्ही काय शिकावं, यातून आम्ही काय समजावं, तर ते एवढंच की मला यातून चांगल्या ध्येय धोरणाने युक्त जीवन जगायचं आहे. लक्षात घ्या, श्राद्धाला जर आम्ही आलो तर आम्ही आता आमचं असं जीवन केलं पाहिजे की ज्याने आम्ही लोकांच्या श्रद्धेचे कारण ठरवू. विठ्ठला मला म्हणायचं तात्पर्याने इतकंच की अशा सदसंकल्पाच्या श्रद्धांजलीला आपल्याला समर्पित करायचं आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाचं तात्पर्य मी आपल्या पुढे हात ठेवलंय ते असं की आपल्या जीवनातली हानी टळली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. आपल्या जीवनातली हानी टळली पाहिजे तर कोणती हानी आहे? नरका घोरा का जाता ही हानी आहे. आणि ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात ते करा जे शुद्ध पुण्य आहे, म्हणजे ज्यात नारायण आहे. त्याने हानी टळती का? हो, कारण ते केल्यानं त्या शरणागतीनं भगवंत आपल्याला सांभाळतो. शरणागता देव राखे. बाकीच्यांना तो सांभाळत नाही, बाकीच्यांना विघ्नांना सामोरं जावं लागतं. पण हे आम्हाला कसं कळेल? महाराज म्हणतात संताच्या चरणी तुम्ही भावनेनं लीन झालात की त्याला शरण जायचं वर्म तुम्हाला हे समजेल. विठ्ठला महाराजांचा आपल्याला एक मोठा सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनातली हानी टाळा. हानी कशाला म्हणतात ते पहिल्यांदा समजून घ्या. व्यवहारात त्याला तोटा असं म्हणतात. तोटा. 10 रुपयाची वस्तू आणली विक्रीसाठी आणि तिचा व्यवहार केल्यानंतर आपल्याला एकूण कमाई झाली 8 रुपये. म्हणजे फायदा झाला का तोटा झाला? तोटा. फायदा केव्हा? जेव्हा 11 रुपये येतील तेव्हा 1 रुपये फायद्याचा धरावा. 10 रुपये झालं तर समसमान म्हणावं. याचा अर्थ तात्पर्याने एवढंच आहे की मुद्दल जेवढी तुम्ही गुंतवली त्या मुद्दलीपेक्षा अधिक मिळालं तर नफा आणि त्या मुद्दलीपेक्षा कमी मिळालं तर मुद्दलामध्ये पडे तोटा. मुद्दलामध्ये पडे तोटा. मुद्दलामध्ये पडे तोटा. मुद्दलामध्ये पडे तोटा. ऐसा खोटा उदीम, 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 ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडे तोटा. ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये पडे तोटा. ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम, ऐसा खोटा उदीम. मुद्दलामध्ये तोटा पडे ऐसा उदीम खोटा. उदीम म्हणजे उद्योग, उद्योग म्हणजे व्यवहार. मुद्दलामध्ये जर तोटा पडला तर तो व्यवहार खोटा समजा, तो व्यवहार साधला नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे? मग आता व्यवहार जर करायचा असेल तर काही मुद्दल असली पाहिजे, कोणता तरी व्यवहार असला पाहिजे आणि हानी लाभाचं काहीतरी स्वरूप असलं पाहिजे. श्रोते हो, आम्हाला नरकाला जाऊ द्यायची नाहीत तुकोबारायांना, म्हणजे हानी होऊ द्यायची नाही. म्हणजे हानी काय आहे? पतन. नरकाला जाणं ही हानी आहे. व्यवहार आहे आपलं कर्म आणि मुद्दल आहे मनुष्य शरीर. विठ्ठला मनुष्य शरीर रूपी मुद्दल घेऊन कर्मरूपी व्यवहार करून नरकाला जाणं झालं
तर त्याला पतन म्हणा, त्याला तोटा म्हणा, आणि भगवंताची प्राप्ती झाली तर त्याला फायदा म्हणा, त्याला लाभ म्हणा. लाभ लाभ दुसरा आहे काय? पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाभ जोडणं हा लाभ आणि नरकाला जाणं याला म्हणायचं हानी. कशाचा परिणाम आहे हा? कर्मरूपी व्यवहाराचा. महाराजांचा आग्रह काय? तुम्हाला नरशरीर रूपी भांडवल मिळालं ना, म्हणून आम्हाला आशा आहे. लक्षात घ्या, परिणामाचा विचार त्यांच्याच बाबतीत होतो ज्यांना खूप काही चांगलं प्राप्त झालंय. परीक्षा झाल्यावर निकाल लागतो ना, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा निकाल लागतो. तसा परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर एकाने डीजे लावला, मोठी मिरवणूक, बँडबाजा, अख्ख्या गावाला पेढे वाटले. लोकांनी विचारलं झालं काय? तो म्हणतो निकाल लागलाय, मी पास झालो आणि त्या आनंदात मी हे पेढे वाटतोय. एकाने जरा खोलात चौकशी केली, बाकीच्यानं काही गरज नाही, ते म्हणतात पेढा मिळाला बास. तो पास झाल्याचा आहे का बारशाचा आहे का साखरपुड्याचा आहे ते बघतच नाही. त्यांनी सांगितलं मी पास झालो. अरे पण पडले किती टक्के? तो म्हणाले 35. म्हणजे मग 35% 100% खर्च. त्याने लक्ष काढून टाकलं, जाऊ दे, त्याचा आनंद तो साजरा करतो ना. पुढे गेला, एका कोपऱ्यात एक पोरग रडताना दिसलं. त्याच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. याने विचारलं, का रे बाबा, तू पण परीक्षेच्या निकालाने हैराण झालाय की काय? म्हणाले का तू पण परीक्षेला बसला होता? म्हणे हो. मग निकाल लागला? म्हणे हो. मग रडतोय म्हणजे नापास झाला असशील? तो म्हणाला नाही. मग 97% पडलेत. त्याने सांगितलं काय तुझ्या जीवनात काही दृष्टिकोन, काय आनंद, एन्जॉय? म्हणाले का आता मी पार्टी करून आलोय 35% वाल्याची आणि तू 97 वाला रडतो, तुझ्या रडण्याचं कारण काय? तो म्हणाला 35 वाल्यांनी पार्टी केलीच पाहिजे आणि मला 97% पडले तरी मी रडलोच पाहिजे. ते म्हणाले का? त्याचं कारण आहे, 35 वाल्यांनी पार्टी यासाठी केली पाहिजे होती कारण त्याने अभ्यासच तेवढा केला होता का त्याला 35 पडतील अशी आशा नव्हती. त्याच्यामुळं त्याची पार्टी यासाठी आहे, तेवढा अभ्यास नसताना तेवढे पडलेत. आणि मी का रडतोय? मला आशा होती 99च्या खाली यायलाच नको, 2% गेले कुठे म्हणून रडतोय. विठाला श्रोते हो, बैल नरकाला गेला असता तर महाराजांना दुःख झालं नसतं. गाढव नरकाला गेलं असतं तर महाराजांना दुःख झालं नसतं. महाराजांना दुःख केव्हा होणार आहे? जेव्हा माणसं नरकाला जाणार आहेत. का? जनावर नरकाला, हे बघा, बैल नरकाला गेल्याचं अजिबात वाईट वाटणार नाही. का? कारण बैल नरकाला गेलाच पाहिजे, कारण बैल पंढरपूरला गेलाच नव्हता. बैल गोव्याला जायचा, बैल इकडं, म्हणजे बैलाबद्दलच बोलतो मी. विठ्ठला गाढव नरकाला गेलाच पाहिजे. का? गाढव भजनाला आलाच नव्हता. गाढव कधी भजनाला येतो का? कधीच नाही, कधीच नाही. बैल पंढरपूरला येत नाहीत आणि गाढव भजनाला येत नाही. त्यामुळं ते नरकाला गेले न गेले काही फार विचार करण्याचं कारणच काय? पशु गाय पाप पुण्य जाणते, पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोगते, उत्तम भोगते, एक उपजता मरते, बैल
त्यानं काय पाप आणि काय पुण्य. उत्तम मध्यम भोग भोगीती काही एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळमुखी. त्यांच्या पतनाचं काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण त्यांचा देहच तसा आहे, त्यांची योजनाच त्यासाठी आहे. पण माणूस नरकाला गेलेला संतांना चालत नाही, कारण तू काय नरकाला जाण्यासाठी आलाय. तुझ्याकडून फार अपेक्षा आहेत. का अपेक्षा आहेत सांगतो तुम्हाला. ज्याला ट्युशन नाही तो जर नीट पास झाला तर ज्याला ट्युशन आहे त्याच्याकडून अपेक्षा राहणार का नाही. जर पशुआदिकांचे देह भजनासाठी नसतानाही पशुसुद्धा भजन करू शकतात, मग ज्याचा देह भजनासाठी आहे त्याच्याकडून आशा का करू नये. मला सांगा ना, कुत्र्याला कळतो सत्संग करायचा आहे. कोणत्या कुत्र्याला? पांडवांच्या कुत्र्याला. त्याच्यामुळं जेव्हा पांडव स्वर्गारोहणाच्या दिशेनं निघाले, सतोपंथ हरिद्वारवरून हस्तिनापूरहून हरिद्वार, हरिद्वारवरून बद्रीनाथ, बद्रीनाथून पुढं माना, मानावरून त्या अलकनंदा नदीच्या किनाऱ्याने सतोपंथन पुढे स्वर्गारोहिणी. त्यावेळेला त्या पांडवांच्या सोबत एक श्वान होते. एक एक पांडव पडत गेला, उरला फक्त एकटा कोण? धर्मराज. जेव्हा विमान घ्यायला आलं तेव्हा धर्मराज कुत्र्याला पण घेऊन निघाले. त्यांनी सांगितलं कुत्र्याला नाही का, त्याचं तेवढं पुण्य नाही. धर्मराज म्हणाले कुत्र्याला नाही तर तुमचं विमान पण आम्हाला पाहिजेच नाही, तुमचं परत जाऊ द्या. महाराज त्या धर्मराजाच्या आग्रहासाठी यमधर्माला नियम शिथिल करावा लागला आणि त्या श्वानाला विमानात बसवून स्वर्गगमन करावं लागलं. मला म्हणायचं काय, कुत्र्याला कळतं की काही झालं तरी आपण सत्संग सोडायचा नाही. आपण माळ घातली का 6 महिन्यात म्हणतो, आमच्या गुरुला काही समजत नाही. विठ्ठला घेतला वसा टाकू नये, तो सत्संग केलाच पाहिजे. आणि मग श्वानाचा कुत्र्याचा देह असून सुद्धा महाराज जर साधन मार्ग केल्यावर वैकुंठाला जाऊ शकतो. मला म्हणायचं काय, कुत्रा वैकुंठाला जातो ज्याचा देह वैकुंठाला जाण्यासाठी नाही आहे. मग हे बघितलेले तुकोबार आहे, ज्याचा देह वैकुंठाला जाण्यासाठी बनवलाय तो माणूस नरकाला गेलेला कसा चालेल. विठाला हत्तीचा देह बनवलाय, तो कशासाठी बनवलाय? त्याचे कर्मभोग आहे. असाच एक हत्ती सगळ्या हत्तींना घेऊन फिरायला गेला. वॉटर रिसॉर्ट म्हणजे जुनी कल्पना आहे, काही नवीन शोधलं नाही आपण. तो फवारे असे त्या सोंडेने सगळ्या हत्तींच्या अंगावर उडवायचा, म्हणजे शॉवर पण जुना आहे. महाराज असा रमला होता ना, त्याला एकादशी माहीत नाही, गुरुवार माहीत नाही. गजेंद्रांचं तसंच होतं. एकदा डेव्हलपमेंट झाली का त्याला काही दिसत नाही. त्याला उजाडतं केव्हा माहिती आहे का? कोरोना येतो तेव्हा. कोरोनापासून कीर्तनाची माणसं डबल झालीत, लक्षात ठेवा. का लोकांना अंदाज आला काही खरं नाही बाबा, देव आधीच ओळखीचा करून ठेवला पाहिजे, नाही तर कधीही आपला नंबर लागेल. मग त्या गजेंद्राचा पाय धरला नकराने, तो विव्हळला. थोडे झटके देऊन पाहिले पण काही चाललं नाही. का? जागा कोणाची आहे? जागा नकराची आहे. बलवान कोण आहे? हत्ती. हत्ती बलवान असेल पण मग जागेवर कोणाचं चालतं? जागा ज्याची आहे ना त्याची. आणि जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बलवान आहे ना, तो सांगतो याचं कीर्तन का ठेवलंय विठ्ठला. आपण समजायचं हा याच गल्लीतला असावा. विठ्ठला बघा, ते बाईकवाल्यांच्या मागे कुत्री लागतात ना, ती कुत्री पण अख्ख्या गावापर्यंत येत नाही, आपल्या ठराविक जागेवर थांबतात. समजायचं याचा वॉर्ड संपला, कारण त्याच्या बळाला सुद्धा मर्यादा आहेत ना. गजेंद्र बलवान होता पण नकरासमोर काही चाललं नाही. बायकांनी प्रयत्न करून पाहिले, गेले निघून. LIC वाले आले होते, सह्या घेतल्या, मग त्या पण कशाला थांबतील. गजेंद्र एकटा. बऱ्याच गोष्टी एकटं पडल्याशिवाय कळत नाही. त्याच्यापेक्षा सोपं सांगू श्रोते हो, बऱ्याच गोष्टी कळण्यासाठी एकटं पडलं पाहिजे. विठ्ठला
एकटा पडला नसताना तर ध्रुवाच्या आयुष्यात भजन आलं नसतं आणि प्रल्हादाच्या आयुष्यात भजन आलं नसतं. अनुभव यावा लागतो. ज्यांचा समाधी सोहळा आहे ना ते नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, मी एकटा पडलो, माझ्या भजनाचा आधार मी घेतला. गण आणि गोत्रज सर्व हसता ती मज, गेले याचे मनुष्यपण, येणे सांडियेली लाज, विनवितो शिंपी नामा संत चरणीचा रज. अख्खे गणगोत हसायला लागलेत. काय गेला हा माणूस म्हणून राहिलाच नाही, हा वाया गेला अशी निंदा केली. मग मी एकटा पडलो, मग ध्यानात आलं आता भजन केलं पाहिजे. गजेंद्र विचार करतो, आता कोण सोडविल आपल्याला यातून. इतस्तता पाहिलं, काही पर्याय नाही, काही मार्ग नाही. मनात एक विचार आला की हे जग बनवलंय म्हणजे त्यांनी त्याची व्यवस्था केली असेल की नाही. ज्या कंपनीचे शोरूम असतात त्यांचे सर्व्हिस सेंटर पण असतात. विठाला जो उत्पादक आहे तो व्यवस्थापक असला पाहिजे ना. महाराज त्या गजेंद्राने विचार केला, हे जग बनवणारा कोणीतरी जगत चालक असेल. कसं पुकारायचं त्याला माहीत पण नाही. देवाला हाक कशी मारावी. का कीर्तनाला कधी गेलाच नाही. नातेवाईकांकडे कीर्तन असल्यावर जायचा, पण कीर्तन संपायच्या टायमावर पोहोचायचा. विठ्ठल गावात सप्ताह असल्यावर काल्याला डायरेक्ट जेवायलाच जायचा. त्याची कीर्तनाची भेटच नाही. त्याच्यामुळे आता ते कसं करायचं माहीत पण नाही. शेवटी त्याने विचार केला की काहीतरी माध्यम असावं, म्हणून त्या सरोवरातलं कमळ काढलं आणि देवाचं स्मरण करून भिरकावलं. कोण होईल तो चालक ब्रह्मांड चालक कोण होईल तो ब्रह्मांड चाळक, आपणची हाक देईल हाके. माझ्या हाकेला हाक देईल, ओ देईल. महाराज ते कमळ उचललं आणि भिरकावलं. भगवंताला इतकी घाई सुटली. केवढी. हा कहे लक्ष्मी तो ती कहे गजराज. जेव्हा निघाले ना तेव्हा लक्ष्मीने विचारलं, अहो कुठे चालले. त्याच्या घरी पण हेच सिस्टम आहे. विठ्ठला देव असला म्हणून काय आणि कीर्तनाला चालला म्हणून काय, कुठं चाललो सांगून निघायला पाहिजे ना. मी हत्तीकडे चाललोय ह म्हणायला लक्ष्मीजवळ होते, ती म्हणायला हत्तीजवळ. चक्राने नखराचा जबडा फाडला आणि गजेंद्र वाचवला, वैकुंठाला नेला. गजेंद्र तो पशु आपते मोकलीला, तोवरी स्मरला नाही तुझ. कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोठी, कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोठी. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येऊ पांडुरंगे, पांडुरंगे येऊ पांडुरंगे, पांडुरंगे येऊ पांडुरंगे, पांडुरंगे येऊ पांडू पांडू भक्ताला मोहे. गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. देवच धावून येतो, आपण नाही. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. श्रोते हो, गजेंद्र वैकुंठाला जातो. धर्माबरोबरचा श्वान कुत्रा तो वैकुंठाला जातो. आणि आपण माणसं असूनही जर उन्नतीला जात नसू किंवा पतनाकडे जात असू तर कळवळलेले तुकोबाराय शांत बसतील का. मग अशी हानी टाळण्याचा काही मार्ग सांगावा म्हणून तुकोबाराय बोलू लागले पहिल्या चरणापासून. करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा,
नरका घोरा का जाता नरका घोरा का दाता घोरा का दाता नरका घोरा का दाता जयामध्ये नारायण 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 आदरणे देहे करा नरका घोरा का दाता नरका घोरा का दाता नरका घोरा का दाता महाराजांना आमची हानी टाळायची आहे. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. महाराज म्हणतात करणे ते हेची करा नरका घोरा का जाता. म्हणजे करायचं तर हेच करा उगाच घोर नरकाला का जाता. याचं उत्तर असं आहे की महाराजांनी जे करायला सांगितलेलं आहे ते जर आम्ही केलं नाही तर आम्ही कुठे जाऊ नरकाला. पण आणखी गंमत शास्त्राची अशी आहे महाराजांनी सांगितलं ते आम्ही नाही केलं तर आम्ही नरकाला जाऊ. हे खरं की नरकाला जाण्यासाठी जे करावं लागतं ते केल्यावर माणूस नरकाला जातो हा विचार फार भिन्न आहे. महाराज सांगतात ते कर्म आणि नरकाला जे कर्म नेतं ते कर्म या दोन्हीत काहीतरी अंतर आम्हाला नक्की जाणवतं. कारण नरकाला माणूस ज्या कर्माने जातो ती कर्म निराळी आहेत आणि महाराज आम्हाला जे करायला सांगतात ते भजन हे कर्म आणखी निराळं आहे. लक्षात घ्या पाप केल्यावर माणूस नरकाला जातो हे आपल्याला माहिती आहे. पण तुकोबारे आपल्याला आणखी सूक्ष्म विचार करायला लावतात. ते म्हणतात पाप केल्यावर माणूस नरकाला जातो सगळ्यांनाच माहिती आहे. काय आमच्या नरकाच्या परिणामाचं कारण आमचं कर्म. मग त्या कर्मानुसार नरक आहे. नरकाची वर्णनं असलेले अभंग आहेत. आशीपत्र तोरोवर खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैलपाकी मारिती तोडीती झोडीती निष्ठुरा मारिती तोडीती मारिती तोडीती निष्ठुर मारिती तोडीती निष्ठुर माझे किंकर बहुसार माझे किंकर बहुसार नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढीचा कुणी प्राणा ओढार सापडे जैसे धान्य चोर यातना धरी जेतो नाही त्या यमाशी करुणा ओ बाहेर काढिता कुडी प्राणा. कुडीतून प्राण बाहेर काढताना त्याला अजिबात दया नसते. त्याला अजिबात कळत नाही याच्या नातीचं लग्न 15 दिवसावर आलंय पत्रिका वाटून झाली त्याला अजिबात समजत नाही. बंगल्याची वास्तुशांतीन उद्या राहायला जायचंय आजच उचलला याला. त्याला करुणा नाही त्याला दया माया अजिबात नाही. पुढे ओढाळ सापडे जैसे धान्य चोर यातना धरी जेतो. ओढाळ जनावर दुसऱ्याचं आपल्या शेतात सापडल्यावर शाल श्रीफळ बुके असं सत्कार करतात ना त्या जनावराचा. विठ्ठला बरं एवढ्या ज्या यातना नरकाच्या सांगितल्यात आपल्याकडे कोणी माणूस गेल्यानंतर 13 दिवस वाचन असतं कशाचं गरुड पुराणाचं
आणि त्या गरुड पुराणात सगळं लिहिलेलं असतं. काय काय? आपण जर दुसऱ्याचा बाण कोरला तर त्याचं काय पाप असतं? आपण चालता चालता एखाद्याचा पायाने पर्या फोडून त्याच्या अवनीची वांदे केले तर त्याचं असं सगळं वर्णन असतं. म्हणून काम थांबलं का सांगा विठाला. आपण जर मांस खाल्लं तर ज्याचं मांस खाल्लं ते प्राणी रुरू नावाचे कृमी म्हणून कीटक बनतात आणि ते आपलं मांस मग तोडून खातात असं गरुड पुराणात लिहिलंय. ते पुराण आपण 13 दिवस ऐकतो आणि 13वा झाल्यावर लगेच संध्याकाळी म्हणतो आता सगळे जमलेत तर मग घ्या आटपून ज्याचा तो मोकळा. मी काहीच बोललो नाही. तुम्ही का हसले विठाला? आपली फिलॉसॉफीच मला अजून कळली नाही. मी 31 वर्ष झाली फिरतोय, अंदाजच येईना आपल्या लोकांचा. काय करावं, काय करावं? ज्याला मुलगी द्यायची त्याची पहिली चौकशी करतील तो दारू पित नाही पाहिजे आणि तिच्याच हळदीला मरस्तोर प्यायला हे शहाणपण आलंच कुठल्या माळावर, कुठल्या शेतात पिकली ही तत्वज्ञानाची बाजू? आम्ही विचार करू नये का? आपण मोठ्या घमेंडीने सांगतो आमच्या घरी समाजात हुंडा घेतला जात नाही. मी म्हणतो घेत जा, तो बरा. का? जी माणसं हुंडा घेतात ना ते बँकेत सेफ डिपॉझिट ठेवतात आणि त्याच्या व्याजावर त्या जोडप्याचं पुढचं व्यवस्थापन तरी करतात. काहीच फायदा नसलेला लाखोचा उगाचच खर्च ज्याने समाजाला दुर्व्यसनांशिवाय दुसरं काही मिळत नाही तेच आम्ही जर करत राहू तर आमच्या शहाणपणाला वाळवी लागली असा त्याचा अर्थ होईल. आणि आम्ही कीर्तन ऐकणारी माणसं आहोत, आम्ही सुज्ञ माणसं आहोत. आम्ही तरी हा विचार केलाच पाहिजे ना. आम्ही सांगायचं का सोयरे ऐकत नाही विठ्ठला. हो, याचा अर्थ असा आहे की आम्हाला नरकात जायचं नाही. का नरकामध्ये यातना आहेत, नरकामध्ये वेदना आहेत, नरकामध्ये त्रास आहे, नरकामध्ये क्लेश आहे. पण मग तिथं कोण जातो याबद्दल शास्त्राचं म्हणणं काय आहे? शास्त्राने 7 जणांची यादी बनवली. आता आपण काळजी घेऊया, आपला नंबर नाही लागला पाहिजे. मी सांगतो तुम्ही मला साथ द्या, मी साथ देतो तुम्हाला. द्युतंच मांसम मदिरांच दार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोर नरकन्नयंती. नरकाला नेणाऱ्या गोष्टी. हे बघ, कुठं जायचं आहे ना तसं तिकीट काढून भेटतं. तुम्हाला स्वर्गाला जायचं आहे का तसं तिकीट आहे. काय करायचं त्याचं सुद्धा वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतं काम कामाल भंती. काय करायचं? काय नाही. यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयंती. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. 100 यज्ञ केले की माणूस स्वर्गात जातो. ज्याला ब्रह्मलोकात जायचं असेल, ब्रह्मदेव व्हायचं आहे, त्याला काय तिकीट आहे? का 101 जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मान नोहे. ब्राह्मणाच्या पोटी सलग 100 जन्म घ्यावे आणि ब्रह्मकर्म करावे तो माणूस ब्रह्मदेव होतो. वैकुंठाला जायचं आहे, वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठा जावया तपाचे सायास. वैकुंठा जावया तपाचे सायास. लागे जीवानाश करणे बहु करणे बहु. 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 वैकुंठा जावया तपाचे सायास. लागे जीवानाश करणे बहु. लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठा जावया तपाचे सायास करणे बहु. लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठवासी होणे हे काय बॅनरवाल्याच्या हातात नसतं. तो कोणी पण मेल्यावर वैकुंठवासी छापतो. तुझ्या घरी कायदा दिला का? वैकुंठा जावया तपाचे सायास.
लागे जीवा नाश करणे बहु, म्हणजे वैकुंठा जावया तपाचे सायास करणे लागे आणि जीवा बहु नाश करणे लागे. वैकुंठ इतकं सोपं आहे, ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलंय. तपाचे सामर्थ्ये तपिनला आमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, कोण करे. हरिपाठात आहे, हरिपाठ आपल्या परिपाठात आहे. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तप केल्यावर वैकुंठ, यज्ञ केल्यावर स्वर्ग, ब्रह्मकर्म केल्यावर सत्यलोक. शिवाला एक पसा पाणी बिल्वदळ वाहिलं की कैलास लोक. मग तसा नरकलोक कशाने? त्याच्या 7 जागा आहेत, 7 काउंटर आहेत. द्यूतम, द्यूत कर्म करणारा नरकाला जाणार. नरका घोरा का जाता? माणसं इतकी सात्विक झालीत की ती म्हणतात महाराज आम्ही लय नाही पण गणपतीत खेळतो. किती सात्विक झालीत माणसं, गणपतीत खेळतो. गणपती देवता बुद्धीची आहे, जुगार खेळणं दुर्बुद्धी आहे. काही कळलं तर पहा, नाही तर जाऊ द्या. जुगार खेळणं दुर्बुद्धी आणि गणपती देवता कशाची? बुद्धीची. आणि त्याच्यासमोर चाललाय काय? जुगार. म्हणजे बुद्धीच्या समोर काय चालली आहे? दुर्बुद्धी. आमच्या धर्माची विटंबना करायला दुसऱ्यांनी काही करायचीच गरज नाही, आपणच पुरेसे आहेत. कारण गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत काटा लगा आपणच करतो. विठ्ठल द्यूत नको. पूर्वी तर ते गणपतीतच होते, आता ते माणूस मारायची वाट बघता. 13 दिवस त्यांचा सप्ताह असतो. बरं आहे तुमच्या गावात तसं नाही आहे. विठ्ठला कारण गाव नितळ असं आहे ना. द्यूत. काही लोक इतके चतुर राहतात ना, ते आपलं तत्वज्ञान आपल्याला शिकवतात. म्हणजे आपल्यालाच त्रास देतील आणि आपण भांडायला गेलो ते काय म्हणतील, बुवा आहेस ना. अरे मग बुवा आहे तो, पण योद्धा असणार ना, झुंजार ते एक अजिबात सोडलं नाही पाहिजे बुवा आहे असं म्हटल्यावर. कारण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. लोक त्यांची फिलॉसॉफी ऐकवतात. महाराज आम्हाला सांगता काय, जुगार खेळणारा नरकाला जातो, पण जुगार खेळणाऱ्याच्या घरी देव येतो. बोला. द्वारकेचा राणा काय करता लोकांना. विठ्ठला पांडव काय खेळले? जुगार. आणि घरी कोण? द्वारकेचा राणा. मग तुम्ही आम्हाला फार त्रास बोलताय. कारण महाभारत म्हणते जुगार खेळणाऱ्याच्या घरी देव येतो आणि तुम्ही म्हणता जुगार खेळणारा नरकाला जातो. ऐका, तत्वज्ञान आपल्या सोयीनं नाही लावायचं. लोक मुद्दे काढतात, त्यांना उत्तरं द्यावी लागतात. मला एक जण म्हणाला, महाराज तुम्ही सांगता हे बोकड कोंबड्या हे खाऊ नये. म्हटलं हो, पण तुम्हाला एक माहिती आहे का? म्हटलं काय? जर आम्ही हे खाऊन कंट्रोलमध्ये ठेवले नसते तर यांची संख्या इतकी झाली असती का माणसाला राहायला जागाच नसती. काय फिलॉसॉफी. आम्ही जर खाल्ले नसते तर यांची संख्या पृथ्वीवर फार वाढली असती. आम्ही त्याला म्हटलं मग तू कावळे खातोस का? विठ्ठला मग तू खात नाही म्हणून ते वाढले का? आपल्या उद्धाराचं आपण बघावं ना. ते म्हणतात पांडव जुगार खेळले. हे बघा, एखादा माणूस एखादं कर्म करतो, त्या कर्मामागे त्याची कर्तव्य, त्याची भूमिका तपासली पाहिजे. श्रोते हो, पूर्वी राजाला अशा 2 गोष्टी कराव्या लागायच्या ज्या इतरांनी करणं पाप आहे आणि राजानी करणं धर्म आहे. एक त्याचं नाव आहे मृगया कर्म आणि दुसरं आहे द्यूत कर्म.
जुगार आणि शिकार या गोष्टी राजांनी केल्या तर चालतात, मग इतरांनी केल्या तर त्याला पाप आहे. आपण जर एखाद्याला गोळी मारली तर शिक्षा आहे, सैनिकांनी शत्रूच्या सैनिकाला मारली तर बक्षीस आहे. विठ्ठला शेवटी तुम्ही काय आहात यावर तुम्ही काय केलंय याचे निर्णय आहेत ना, याचे निर्णय आहेत. मी कीर्तनाला येत होतो, पुण्याकडे चाललो होतो. कल्याणला टिळक चौकामध्ये एक शेंगदाणेवाला आहे, मला फार आवडतं. तो अगदी गरमागरम देतो भाजून. मी तिथं गाडी लावली आणि ते शेंगदाणे घ्यायला उतरलो. शेंगदाणे घेतले, प्रवास सुरू केला. एक रिक्षावाला त्याच्या आधी येऊन मला भेटला. महाराज एक विचारू का तुम्हाला? म्हटलं काय? हे तुम्ही शेंगदाणे घेतले ना? म्हटलं हो. तो बाजूवाला विचारला, वा वा महाराज आज उपवास आहे वाटतं तुम्हाला. म्हटलं मग अडचण काय? म्हणे तुम्ही शेंगदाणे घेतल्यावर लोक विचारतात महाराज तुम्हाला उपवास आहे का? आम्ही घेतल्यावर लोक विचारतात कुठं बसणार आहे? विठ्ठला मला काय म्हणायचंय? घटना तीच, पण माणूस बदलला की तिचे नियम बदलतात, तिचे नियम बदलतात. मी आई होणार आहे हे सांगण्यात स्त्रीला आनंद आहे का नाही? विचार करून बोला. हा, मी आई होणार आहे हे सांगताना स्त्रीला आनंद आहे का नाही? हा आनंद आहे, पण तिचं लग्न झालेलं असेल तर. विठ्ठला तसं जुगार खेळू शकतो आपण नाही, कोण? राजा. शिकार करू शकतो कोण? आपण नाही, राजा. राजाने शिकार का केली पाहिजे? कारण पर्यावरणात आजूबाजूच्या जंगलात जे प्राणी जास्त झाले असतील ते कमी करावे लागायचे. वेल बॅलन्स, संतुलन. म्हणजे वाघ जास्त झाले तर गावात येतात म्हणून वाघ मारायचे, आणि जर हरणांची संख्या जास्त झाली तर ते पिकं खातात म्हणून तेव्हा हरणं मारायचे. राजांनी मारली तर चालतात, सलमान खाननी नाही मारायचं. विठ्ठल श्रोते हो, राजा प्रभू रामचंद्र आणि निषादराज गुह यांची मैत्री शिकारीच्या वेळेला झाली होती. म्हणजे राजानं शिकार केलेली चालते आणि राजाने द्यूतकर्म, कारण परस्पर राजे लोकांमध्ये निमंत्रणं धाडली जायची की तुम्ही आमच्याशी द्यूतकर्म खेळायला या, म्हणून धर्मराज गेले होते. धर्मराजाने द्यूत खेळणं हा त्याचा धर्म होता, म्हणून पांडवांचा राणा घरी होता. आपण फॉर्म भरू नका. विठ्ठला मला काय म्हणायचं आहे? व्यवहारात व्हायचा तो तोटा झालाच ना त्याचा, पण तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेळे दुर्योधनाशी, हरोनी कांता केली उपाधी विनाश काले विपरीत बुद्धी. जुगार खेळण्यात पैसा जातो हे खरं नुकसान नाही. तुम्ही आरोग्य संपन्न असताना खेळायला बसता ते आयुष्य वाया जातं हे नुकसान आहे. सांगा ना, ताप आल्यावर कोण जुगार खेळतं? डोकं दुखताना कोणी जुगार खेळतं? खोकला झाले त्याला तर खेळायलाच घेत नाही, तुला तर कोरोना पेशंट आहे. विठ्ठला जुगार खेळणारा नरकात, मांसाहार करणारा नरकात. ते लोक बोलतात देवाला लागतं, देवाला लागत नाही, याला जेवायला लागतं. खा मग मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवीला. द्युतमच मांसम मदिरा, मदिरा पान नको का? त्या व्यसनाला लागलेला माणूस त्याच्या क्षमतांचं नुकसान करतो. व्यसन कोणतंही असो, तुमच्या क्षमता संपतात. तुमच्यातली गायन कला असेल, तुमच्यातली वादन कला असेल, तुमच्यातली व्याख्यान कला असेल, तुमच्यातली व्यवसाय कला असेल, तुम्हाला व्यसनं लागल्यावर तुम्ही व्यवसायात काम कराल का? आज आमच्या तरुण पिढीने सावध होणं नितांत गरजेचं आहे. अख्खा पंजाब नासवला पाकिस्तान्यांनी. मागे एक पिक्चर आला होता उडता पंजाब. श्रोतेहो, साधी बारीक गोष्ट सांगतो तुम्हाला. साधारण 25 वर्षे मागचे पंजाबी लोक बघा. सरदारजी पंजाबी म्हटल्यावर एकदम तगडा गोरा पान धिप्पाड असं ना. मी कीर्तनाच्या निमित्ताने अमृतसरला गेलो होतो. 3 दिवस पंजाब फिरत होतो. एकही तेजस्वी मुलगा दिसला नाही. सगळ्यांचे चेहरे ओसाड पडलेले. परिणाम कशाचा? व्यसनाचा आहे. त्यामुळं कॉलेजला जाणाऱ्या आपल्या मुलांच्या मित्रमंडळींची नेहमी चौकशी करा. इतकी घाणेरडी व्यसनं लावली जातात. त्या मुंबऱ्याला एक व्यसनाचं सेंटर आहे. मडक्यामध्ये सेमी वेमनस म्हणजे निमविषारी साप ठेवतात. मग ती पोरं त्या मडक्यात तोंड बांधून घेतात.
तो साप त्यांना मडक्यातून चावे घेतो आणि त्या छोट्या छोट्या बाईट्सने त्यांना नशा येते आणि त्या धुंदीत दिवसभर पडतात. आपल्या मुलाच्या बाबतीत असा प्रयोग तर होत नाही ना, याची आजच काळजी घ्या, याची काळजी घ्या श्रोते हो. का एक एकच आहे आता प्रत्येकाला विठ्ठला. त्याचा ध्येयवाद संपुष्टात येता कामा नये, निदान मरेपर्यंत तरी जगला पाहिजे ना. मदिरा नको, द्युतमच्या मांसम मदिरांच्या वेश्या. मधल्या काळात HIV ने किती झोडपला समाज. आजही अनेक गावांमध्ये त्या एकाच समान वयात अनेक आमच्या मातांना वैधव्याला सामोरं जावं लागलं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की नरकाला नेणाऱ्या ज्या 2 गोष्टींचा उल्लेख आहे त्यामध्ये वेश्यागमन आणि परस्त्रीगमन. मला वाटतं या 2 गोष्टी जर टाळायच्या असतील ना तर मला वाटतं माणसामध्ये स्वस्त्री प्रीती अधिक असली पाहिजे. तुमचं तुमच्या पत्नीवर नितांत प्रेम असलं पाहिजे आणि त्या स्त्रीने आपल्या पतीविषयी नितांत प्रेमभाव धारण केला पाहिजे. पूर्वी आमच्याकडे जोडपी यायची ना तर आम्ही त्यांना सांगायचो संसार माया मोह यापासून दूर राहा किंवा याची आसक्ती कमी करा. आता सांगावं लागतं खूप प्रेमाने संसार करा. का? तुम्ही दोघांनी एकमेकावर इतकं प्रेम करा म्हणजे तुमच्या कुटाण्यामुळे दुसरी घरं बिघडणार नाहीत. विठाला कारण पंचायतींनी इतकं शिखर गाठलंय. एका बाईने नवऱ्याला फोन केला, आओ म्हणे काय, तुमची मुलं आणि माझी मुलं मिळून आपल्या मुलांना मारतायत. विठाला याचा अर्थ किती होतो घरी जाईपर्यंत शोधून घ्या. मला म्हणायचं काय, वेश्यागमन नरकाला नेणार आहे. पुढे मृगयार्थ चौर्यम, शिकारीचं व्यसन नको. शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हे आई गे दीर्घ फोडोनी हाक, तो पडला जाऊनी झोक. त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी, शोकाकुळ झाला नृमणी. आसवे आनोनी नयनी, तो बदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मृगया परिणाम मरणाला सामोरं जावं लागलं. मग शिकार दशरथानी केलेली असो नाही तर आपल्या गावातले लावरीवाले असो. विठाला मृगयार्थ चौर्यम, चोरी अजिबात नाही. चोरी म्हणजे दुसऱ्याच्या घरातून चोरून आणणं एवढंच नाही. रस्त्याला हायवेला फ्लॉवरचा ट्रक पलटी झालाय, तिथं कोणीच नाहीये, आपण एकटेच आहोत, हातात मोठा थैला रिकामाच आहे. काय केलं पाहिजे? घरी निघून आलं पाहिजे. विठ्ठला जी वस्तू आपली नाही तिची आसक्ती धरली की आपण नरकाला जाणार. परदार सेवा, मग या 7 गोष्टीने माणूस नरका घोराला जातो. पण तुकोबाराय असं म्हणत नाहीयेत की तुम्ही नरकाला जाणारं कर्म केल्याने नरकाला जाल. महाराज म्हणतात मी सांगतो ते नाही केल्याने नरकाला जाल. आता महाराज असं काय करायला सांगतात की जे नाही केल्यावर माणूस नरकाला जातो? मुळात माणूस नरकाला जातोच कशामुळं? पापामुळे. मग आता वर्णन केलं हे पापच आहे, पण अजून ऐका, पाप कर्म करणं म्हणजेच पाप असा अर्थ अपुरा अर्थ आहे. परत सांगतो, पाप कर्म करणं म्हणजेच पाप हा अर्थ अपूर्ण आहे. परपुरुषाची आसक्ती नसणं म्हणजे पतिव्रता नाही. ती आसक्ती नसताना स्वतःच्या पतीची आसक्ती असणं याला पतिव्रता म्हणतात. तसं नरकाला जाणारी नेणारी कर्म करणं एवढंच पाप आहे असं नाही. भजन न करणं म्हणजे पण पाप करणं आहे.
असताना तर महाराष्ट्रात सगळ्यात प्रमाणबद्ध टाळकरी तुमची निवड आहे. किती परफेक्ट. आणि प्रमाण देताना आलं म्हणून अख्खं द्यायचं आहे असं नाही. मग ते जेवढं तोडून द्यायला पाहिजे तेवढंच तोडून देणार. विठ्ठला यमाचा पाहुणा प्राणी होय. इथं कुठंच वर्णन केलं नाही की खून करणारा नरकाला जातो. हरिविण जन्म. अजून एक जागा आहे हरिपटात, नामासी विन्मुख तो नरपापी. श्रोते आता लक्षात ठेवाल काय, इतरांच्या आणि आपल्या व्याख्या भिन्न. लोकांचा माप पायलीचा असू द्या, आपलं टिपरीचंच राहू द्या. हा सारखेपणा दिसला तरी पण भेद आहे ना, भेद आहे. एका गुरुजींनी गंमत करायला पोरांना विचारलं, पोरानो 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस? आता हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न म्हणजे 15 ऑगस्ट किती तारखेला आहे? विठाला काय प्रश्न विचारला? 1 किलो लोखंड जड का 1 किलो कापूस? पण त्याच्यात पण एक इपितर होतं. ते काय म्हणाला माहिती का? गुरुजी 1 किलो लोखंड जड. सगळा वर्ग त्याला हसला. काय बावळट आहे, रेम्या डोक्याचा आहे, मेंदूत बटाटी कांदे भरले त्याच्यात. 1 किलो म्हणजे दोन्ही वजनाला काय सारखे. ते म्हणाले चुकलं तुझं. म्हणे काय? अरे 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस सारखाच. तो म्हणाला गुरुजी सारखा असेल तुमच्या हिशेबात, मग याच्यातला मी तुम्हाला काय फेकून मारू? विठ्ठल वजन सारखंच आहे ना, मग फेकू का? तसं सामान्य माणसं म्हणतात पाप कर्म जे आहे ते नरकाला नेतं, त्यालाच पाप म्हणा. महाराज म्हणतात नाही, साधकाची व्याख्या आणखी सूक्ष्म आहे, आणखी तरल आहे. तो म्हणतो की पापकर्म करण्याने नरकाला जातो. दुष्कर्म म्हणजे पापकर्म नाही, भजन कर्म न करणं म्हणजे सुद्धा पापकर्म आहे. एखादा माणूस जर म्हणाला मी आज अख्खा दिवस पाप केलं नाही पण भजन पण केलं नाही, तर त्याला सांगा अरे तू अख्खा दिवस जर भजन केलं नसशील आणि पाप केलं नसशील तर तू पाप केलं नाही असं म्हणू नको. का? भजन न करणं म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. विठ्ठला महाराज म्हणतात म्हणून तुम्हाला घोर नरकाला जायचं नसेल तर मी जे करायला सांगतो ते करा. हे करणं तुम्हाला वाचविल. करा हरी भक्ती परलोकी कामा. 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 सोडविला पाचोनिया. सोडविला पाचोनिया. यमापासून म्हणजे नरकापासून सोडविल असं करायचं कर्म कोणतं आहे? करा हरिभक्ती. थोडं भजन करा म्हणजे नरकाची भीती राहणार नाही. नरकाला पापामुळे जात असेल तर पापाला संपवण्याचं काम नाम करील. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. महाराज मग घोर नरकाला जायचं नाही, असं काही करायचंय. मग असं नेमकं असतं कसं? महाराज म्हणतात ज्यात नारायणाची प्राप्ती आहे, ज्यात नारायणाची अनुभूती आहे अशा शुद्ध पुण्याची कृती करा. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण. शुद्ध पुण्य शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण, नारायण, जयामध्ये नारायण. शुद्ध पुण्य देख, शुद्ध पुण्य देख, जयामध्ये नारायण, नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये
मन लीन व्हावे तुका मन लीन व्हावे 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 कळे वर्म वर्म कळे भावे वर्म जय मद नारायण नारायण जय मद नारायण कळे भाव जय कळे भाव वर्म जय मद नारायण नारायण जय मद नारायण शुद्ध पुण्य ते शुद्ध पुण्य ते दयामद नारायण दयामद नारायण नारायण काय करायचं काय महाराज म्हणतात हेच करा जयामध्ये नारायण कारण शुद्ध पुण्य ते आता हे शुद्ध पुण्य म्हटल्यावर परत पंचायत वाढली मग शुद्ध पुण्य म्हणजे अशुद्ध पुण्य पण आहे म्हणजे मी आज आंघोळ करून आलोय असं कोणी बोलला तर म्हणजे हा काल तसाच आला होता एका पेपरवाल्याने छापलं आमच्या ग्रामपंचायतीचे निम्मे सभासद मूर्ख आहेत लोक म्हणाले तोडायचं ऑफिस तो म्हणाला मी माफी मागतो दुसऱ्या दिवशी त्यांनी माफी छापली काल माझं चुकलं मी असं म्हणालो की निम्मे सभासद मूर्ख आहेत मी माफी मागून असं लिहितो निम्मे सभासद शहाणे आहेत निम्मे लोकांना तरी ध्यानात आलं का काल निम्मे मूर्ख होते म्हणजे काल निम्मे शहाणे होतेच आज छापलं निम्मे शहाणे म्हणजे परत निम्मे कोण मूर्ख तसं हे शुद्ध पुण्य म्हणजे दुसरा अशुद्ध असलं पाहिजे ज्याला लोक सुख देणारी वस्तू म्हणतात पण ज्याच्यात भगवंत नसतो ते अशुद्ध
माऊली वर्णन करते, मजविण पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. तो पुण्य मार्ग आहे, पण ज्ञानी माणसांचा नाही, तो अज्ञानी माणसांचा आहे. माऊली वर्णन करते, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण. ज्याच्यात देवाचा विसर पडला, लोक त्याला पुण्य म्हणत, पण आपण मात्र त्याला पापच म्हणायचं. आणि देवाची आठवण चालू आहे, लोक पाप म्हणतात, पण आपल्यासाठी ते पुण्य हे वर्म ध्यानात घ्या. त्यावेळेला आपल्या डोक्यात काय चाललेलं आहे, सगळ्यात फार महत्वाचं. वारीत आहे आणि तिथून फोन करतो, माणसं आहेत का पळाली, आहे कुठं वारी, आणि चिंतन कुठलं आहे, अवनीचं. मग अकाउंटवर बॅलन्स वारीचा का अवनीचा चढेल सांगा. त्यावेळेला चिंतन तुम्ही जे करता तेच, देवाची आठवण झाली पाहिजे. काही वेळेला यज्ञकर्मात आम्हाला पुण्य मिळतं, पण आम्ही स्वर्गाला जातो आणि देवाचा विसर पडतो. पाप पुण्याची सोपी व्याख्या आहे, देवाची आठवण जर नाही झाली ना, त्रिवेणी संगमी नाना त्रित भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रा कर्म चांगलं आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि हा अभंग तर फार ध्यानातच घेतला पाहिजे. का, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त सेल्फी माझी तरी ते व्यर्थ. कधी एकदाचे फोटो तीर्थाचे टाकले पाहिजेत, नाही असं नाही, पण मग नाम घेत घेत त्या फोटोचं काम झालं पाहिजे ना. आम्ही इथं गेलो, पूर्वी तर कुठं काय गेलो काय पाहिलं तेच टाकायची, आता काय खाल्लं त्याचा पहिला फोटो विठ्ठला. मला म्हणायचं काय आहे की देव अंतरला नाही पाहिजे. पाप पुण्याची व्याख्या अशीच आहे, देव अंतरे ते पाप, कोठे उगवा संकल्प. देव विसरात गेला, विस्मृतीत गेला, त्याला आम्ही पाप म्हटलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, अशी सुख सुद्धा नकोत की जी देवाचा विसर पाडतील. आगी लागो तया सुखा, जेणे हरी नये मुखा. का, आम्ही कर्म देवाचं करतोय, परंतु देवालाच जर आम्ही विसरात टाकला तर मग त्याचा लाभ आपल्याला होईल की नाही होणार. महाराज म्हणतात, म्हणून हे लक्षात घ्या की तो देव त्यात आला पाहिजे. पनवेलचा नवरा डोंबिवलीला चालला होता आणि नेहमीप्रमाणे ऊसाटण्यावर ट्रॅफिक झाली. मग आता काय करता, वावंजे मार्गे यावं लागलं. आता झाली गंमत अशी, ते वराड गेलं निघून पुढं आणि नवरा मागे. त्याची गाडी नेहमी मागेच ठेवतात, वराड भीतं, हे पुढं गेलं जाऊन लागलं तर मग काय करता, आपलं आईस्क्रीम वितळायचं. आता तिची पुढं जातात ते गप्प नाही बसत, ते नगर प्रदक्षिणा करतात गावात, दिंडी या वळीतून त्या वळीत, याचा चहा पी, त्याची मिठाई खा. बरं, नातं पण त्यांना फार जवळचं पाहिजे, काही गरजच नाही. त्याला विचारलं, हे कोण, हे मावशीच्या काकाच्या भुई, अजून लांब जा ना. त्यातला एक जण गेला भटजीकडे, अहो ह्या लग्न उरकून, वराड आलंय. भटजी काका म्हणतात, अख्खं वराड आलं असलं तरी ज्याच्याशी लग्न लावायचं आहे तो नवराचा आला नाही ना अजून. जसं वराड पोचल्यावर नवरदेव पोचला नाही तर लग्न लागत नाही, तसं सगळ्या सत्कर्मात देवाचा विसर पडला तर पुण्य मिळत नाही. मग ते आमच्याकडून घडल्यावर मग काय होतं, देवाला विनवणी पोहोचली. महाराज म्हणतात, मग नरकात जाण्याची आपल्याला भीती नाही, शरणागता देव राखे. देव सांभाळतो आणि त्यांनी सांभाळल्यावर काय, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडता वन. महाराज, किती कोणी किती त्रास द्यायचा ठरवू द्या, भगवंताने तुमची काळजी घ्यायची ठरवली ना, मग भगवंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. म्हणून भजन करणारा आणि विरोध करणाराचा अजिबात विचार करू नये, अजिबात विचार नाही करायचा. का, देवानी सांभाळायचं ठरवलं, काही बिघडणार होणार आहे का. जा को राखै साईया, मार सकै ना कोय, बाल न बाका कर सकै, जो जग बैरी होय. देव सांभाळतो ना, आपण चिंता सोडून द्या.
पण जर त्यांनी नाही सांभाळलं तर येरा वाखे विघ्नाचे. एकच उदाहरण देतो आणि थांबवतो, माझी वेळ संपली. ब्रह्मदेवाच्या करता ब्रह्मदेवाकडे तप करून शरण जाऊन आपल्याला मरण नको असं मागितलं होतं एकाने. हिरण्यकश्यप. किती सवलती होत्या माहिती? मरण दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, माणसाकडून नको, जनावराकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. एवढं मागितलं, वाचला का? नाही. आणि प्रल्हादाला मारायला 11 अपाय केले, प्रल्हाद मेला का? का असं झालं? अपाय करून मेला नाही प्रल्हाद, कारण शरणागता देव राखे. आणि सवलती सोडून वाचला नाही, कारण येरा वाखे विघ्नाचे. कसं कळेल आम्हाला त्याला कसं शरण जायचं? जेव्हा संत महात्मे भेटतील तेव्हा त्यांना प्रणाम करावा. चंचल चित्तासी ठेवून या ठाई, संताची पायी लीन व्हावे. आणि मग तुका म्हणे लीन व्हावे, मग ते आपल्याला सांगतील. मग अपेक्षित आपुली तेही सांगतील पुसिले. मग माणसाला बोध होईल आणि मग कळेल आपण परमार्थ कसा केला पाहिजे, आपण भजन कसं केलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भजन केलं की आपल्या जीवनात हानी होणार नाही, आपल्या जीवनात लाभ होईल. कोणता? पद्मनाभ जोडला. म्हणून घोर नरकात जाण्याची हानी टाळण्यासाठी भजन या सत्कर्माचा आश्रय करा, असा महाराजांचा निरोप आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे लीन व्हावे, कळे व्हावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. भुईर परिवाराने अत्यंत सद्भावाने मातेच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून हे श्राद्ध कर्म, त्यानिमित्ताने अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, धनदान हे सगळे उपक्रम आयोजित केले. त्या मातेच्या आत्म्याला चिरशांती लाभावी ही भगवत चरणी प्रार्थना करताना फक्त 2 सूचना आहेत. ऑनलाईन कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे फॉर्म प्रोव्हाइड झालेत. श्रावणाच्या पहिल्या रविवारपासून ऑनलाईन आपल्याला क्लास करता येईल. एक दुसरी सूचना अशी आहे की आपल्या साऊथ ईस्ट एशियामध्ये एक अत्यंत निसर्ग सुंदर देश आहे व्हिएतनाम. आपला हरिनाम आणि त्यांचा व्हिएतनाम. त्या व्हिएतनाम देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात आपली कृष्णकथा आहे. तारखा आहेत 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर. आपण एकूण 7-8 दिवसाचा प्रवास करणार आहोत. त्या देशामध्ये 5 रात्री 6 दिवस थांबणार आहोत. सगळं मॅनेजमेंट आपल्या भारतातली सर्वोच्च व्यवस्थापन कंपनी वीणा वर्ल्ड याच्याद्वारे. मागचा स्वित्झर्लंडचा अनुभव आपल्या सर्वांना आहे. तर तो सुंदर देश आपल्याला पाहता येईल. अत्यंत 5 स्टार अशी त्यांची व्यवस्था असते. एक 40 भाविकांच्या सोबत ही यात्रा असणार आहे. तेव्हा ज्या कोणाला त्यात सहभागी व्हायचं आहे त्याच्या लिमिटेशन्स 2 टप्प्यातले आहेत. एक 40 नावं पूर्ण झाली तर त्याच क्षणी ते बुकिंग थांबणार आहे. आतापर्यंत 12 नावं माझ्यापर्यंत आली आहेत. काल संध्याकाळी आपण पोस्ट मीडियात आणली आहे. तेव्हा उरलेल्या जागा आपण भरू शकता. आणि दुसरी बाब 1 सप्टेंबर त्याची डेडलाईन आहे, लास्ट डेट आहे. त्याआधी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. मोठ्या संख्येने आपण जात असल्यामुळे प्रत्येकाचा ऑल इन्क्लूड हा खर्च 1,02,500 रुपये एवढा आहे. वीणा वर्ल्डसोबत तुम्ही सेपरेट टूर केली तर 1,45,000 रुपये. पण आपण सोबत झाल्याचा आपल्याला फायदा होईल. फक्त पासपोर्ट आपल्याला असणं अपेक्षित आहे. ई विजा त्यांचा अवेलेबल होतो. आपण या सगळ्याची सूचना ध्यानात घ्या आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्या. आपण सर्व या परिसरातील वारकरी श्रोते मंडळी उपस्थित झाला. आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला वंदन करतो आणि एकच सांगतो, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका, कुणाचा हेवादावा करू नका. आपलं जीवन आपल्यासाठी आहे, इतरांसाठी नाही. म्हणून आपला काळ भजनात गेला पाहिजे, साधनेत गेला पाहिजे. म्हणून हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. परिसरातल्या लोकांसाठी सूचना, दिनांक 1 ऑगस्टला पेठाळीला सकाळी 10 ते 12 13व्या निमित्ताने नामदेवबुवा केणी यांच्या 13व्या निमित्ताने कीर्तन सेवा आपली आहे. आपण सर्व श्रोत्यांनी त्याचाही लाभ घ्यावा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल.
क्षमा करा तुम्हा